ऑनलाईन लढा आहे किंवा कालच्या डेटला आपण तो आयोजित केला होता 23 तारखेला काही महावितरणचा जो रिझल्ट आहे AE-JEE म्हणजे आणि अकाउंट असिस्टंट या राहिला मुद्दा CSRचा महावितरण उपकेंद्र सहाय्यकसाठी विद्यार्थी मित्र खूप जास्त आतुरतेने वाट बघत आहे। महाट्रान्सकोमध्ये जी काही आता जाहिरातीची नोटिफिकेशन शॉर्ट नोटीस आलेला आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट्स बघणार आहोत। बरेचसे विद्यार्थ्यांचे मला कमेंट आणि प्रश्न आहेत कमेंट बॉक्समध्ये आपल्या यूट्यूबवर किंवा व्हॉट्सॲपवर। तर त्या रिलेटेड काही जे पॉईंट्स आपण ते काढलेले आहेत ते महावितरण असो, महापारेषण असो की महाजनको असो, त्यामध्ये ITIची रिक्रुटमेंट असेल, उपकेंद्र सहाय्यक असेल किंवा बाकीचे जे पोस्ट आता जे काही रिझल्ट पेंडिंग आहे महावितरणचा त्याबद्दल आपण एक 5-6 पॉईंट इथे डिस्कस करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। विद्यार्थी मित्र व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि नंतर त्याच व्हिडिओच्या खाली कमेंट करतात की सर आता रिझल्ट कधी लागणार। मी व्हिडिओमध्ये सगळं नीट सांगितलेलं असतं, ठीक आहे। तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम म्हणजे महावितरण आणि महापारेषण यामध्ये ज्या काही आता एक्झाम पेंडिंग आहे विद्युत सहाय्यकच्या ITIच्या, त्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात कालच्या तारखेला म्हणजे 23 डिसेंबरला ईमेल, ट्विटर आणि इंस्टाग्राम कॅम्पेन रन करण्यात आलं होतं। जे काही विद्यार्थी मित्रांचा खूप मोठा ग्रुप आहे किंवा वर्ग आहे, त्यानंतर काही अकॅडमिकचे डायरेक्टरसुद्धा किंवा इन्स्टिट्यूटचे डायरेक्टरसुद्धा त्यामध्ये इन्क्लुडेड होते आणि त्याद्वारे किंवा कालच्या आपण टेलिग्राम चॅनलवरसुद्धा तो मेसेज वगैरे सगळं टाकलेलं होतं किंवा ते तसे मेसेज सगळ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला बघायला मिळालं असेल। तर अतिशय चांगला त्याचा प्रतिसाद आलेला आहे किंवा त्याचा आपल्याला म्हणू शकतो की आता हा जो ऑनलाईन लढा आहे किंवा कालच्या डेटला आपण तो आयोजित केला होता 23 तारखेला काही विद्यार्थ्यांनी, काही डायरेक्टर्सनी, म्हणजे हा ग्रुप मिळून प्रयत्न आहे, हा एकट्याचा प्रयत्न नाही, हा ग्रुप मिळून प्रयत्न आहे। तर त्यामध्ये चांगला म्हणा किंवा एक संमिश्र प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे। बरेचसे विद्यार्थ्यांनी इथे मेल आणि ट्विटर जे काही रिट्वीट वगैरे आहे ते केलेलं आहे, इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेजेस केलेले आहे, परंतु तरी जेवढं पाहिजे त्या प्रमाणात नव्हता। बरंचसं प्रमाण इथे कमी होतं असं जे काही अपेक्षा होती किंवा आशा होती त्यापेक्षा बरंचसं प्रमाण इथे कमी होतं। तर त्यामध्ये जे काही आता डिपार्टमेंटल हालचाली आहे किंवा महावितरणमध्ये जे काही स्पेशली महावितरणची इन्फॉर्मेशन थोडीफार आपल्याला भेटलेली आहे, महापारेषणची अजूनपर्यंत भेटलेली नाही। तर त्यामध्ये त्यांच्यावर थोडाफार इफेक्ट इथे झालेला आहे। आपण असं म्हणू शकत नाही की खूप मोठा इफेक्ट झाला, परंतु बऱ्यापैकी त्यांचं काम डिस्टर्ब झालेलं आहे। त्यामुळे अशी माहिती मिळते आहे की जानेवारीमध्ये पुढच्या महिन्यामध्ये ते एक स्टार्टिंगलाच ते एखादी डेट डिक्लेअर करू शकतात विद्युत सहाय्यकची, कारण की डिसेंबरचा लॉट त्यांच्याकडे आता नाही आहे, IBPSकडे सुद्धा नाही आहे। तर जानेवारीमध्ये ते डेट ॲडजस्ट करतील अशी एक माहिती मिळते आहे। परंतु यांच्या शब्दावर किंवा यांनी जे बोललेलं आहे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही। डिसेंबर एंडिंगमध्ये असल्यामुळे आता डिसेंबरमध्ये काही पॉसिबल नाही आहे, परंतु जानेवारीमध्ये ते जे काही डेट असतील अवेलेबल IBPSला ती डेट कुठेतरी काहीतरी बुक करायचा ते प्रयत्न करतील, ठीक आहे। 100% आपण सांगू शकत नाही, परंतु जानेवारीमध्ये विद्युत सहाय्यक ते तुमचं महापारेषण असो की महावितरण असो आपल्याला कुठली तरी डेट इथे बघायला मिळेल हे 100% आता पक्कं झालं आहे। परंतु यांच्या आश्वासनावर किंवा यांच्या शब्दावर आपण भरोसा करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण आपल्या हालचाली सुरूच ठेवल्या पाहिजे, ठीक आहे। कालचा लढा हा ऑनलाईन लढा हा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असं आपण म्हणू शकतो, काही प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नाही पण काही प्रमाणात तरी झाला असं म्हणू शकतो। परंतु विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स इथे मोठ्या प्रमाणात आवश्यक होता, तो जेवढा पाहिजे तेवढा इथे रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे ईमेल आणि ट्विटर कॅम्पेनला, ठीक आहे। त्याच्यामुळे पुढे सुद्धा भविष्यामध्ये इन फ्युचरमध्ये जर असे काही हालचाली झाल्या तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे। पुढे जेव्हा भविष्यात तसं होईल तेव्हा, ठीक आहे, कारण की अशी वेळ आज न उद्या प्रत्येकावर येणारच आहे, ठीक आहे, कारण की रिझल्ट पेंडिंग असतो, त्याच्या आधी एक्झाम पेंडिंग असते, मग रिझल्ट पेंडिंग असतो, त्यामुळे सगळं होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो महावितरणचा जो रिझल्ट आहे AE-JEE म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी अकाउंट आपला डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी आणि अकाउंट असिस्टंट या ज्या 3 पोस्ट आहे त्याची एक्झाम भरपूर दिवस झाले आहे, साधारण 1.5 महिना उलटलेला आहे। विद्यार्थ्यांचे प्रत्येक व्हिडिओमध्ये मला कमेंट आहे त्याबाबत, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल माहितीच दिलेलीच आहे, परंतु विद्यार्थी मित्र व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्याच्यामुळे त्याच व्हिडिओच्या खाली मला कमेंट आहे की सर रिझल्ट कधी लागणार, ठीक आहे। रिझल्ट हा जानेवारीमध्ये लागणार आहे। त्याच्यामध्ये AEचं सोडून म्हणजे AEचं अजून माहिती मिळालेली नाही आहे, AE पेंडिंग राहू शकते थोडंफार, परंतु JEE आणि अकाउंट असिस्टंटचा रिझल्ट हा जानेवारी एंडिंगपर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे, एवढी आपल्याला माहिती फक्त मिळालेली आहे, ठीक आहे। त्यामध्ये आता यांच्यावर डिपार्टमेंटवर आपण 100% डिपेंड राहू शकत नाही, परंतु आम्हाला जी काही माहिती मिळते सोर्सेसकडून किंवा हायर ऑफिशियलला जे काही बसलेले असतात त्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट थोडाफार राहतो, त्याच्यामुळे तिथून जी माहिती मिळते तीच आपण तुम्हाला माहिती देत असतो। तो असं नाही की 1.5 महिन्याचा हा पिरियड असतो, तो नियम असतो प्रत्येक कंपनीला किंवा डिपार्टमेंटला, परंतु ते थोडा वेळसुद्धा लावू शकतात। त्यासाठी जानेवारी एंडिंगपर्यंत आपण अपेक्षा करू शकतो की अकाउंट असिस्टंट JEEचा येऊन जाईल आणि AEचा सुद्धा येऊ शकतो। असं नाही की त्यांनी पेंडिंग म्हटलं म्हणजे पेंडिंग ठेवतील असं नाही आहे, परंतु ते सुद्धा येऊ शकतो। तर मित्रांनो तिसरा अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेनकोमध्ये टेक्निशियन 3 भरती, ठीक आहे। टेक्निशियन 3 भरतीचं जे काही डेट आहे ती 26 डिसेंबर लास्ट डेट होती, 800 पोस्ट होत्या आणि त्याच्यामध्ये आता लास्ट डेट ती वाढून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते सुद्धा अजून माहिती नाही आहे की लास्ट डेट ही 10 जानेवारी झालेली आहे। प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा, माझा बघा किंवा आणखी चॅनलचे बघा, 10
जानेवारी ही लास्ट डेट आता झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन फॉर्म भरू शकता. फॉर्ममध्ये चुका करू नका, चुका झाल्या तर परत तुमचं पुढे रिजेक्शन होईल. ठीक आहे. आणि राहिला मुद्दा CSRचा, तर CSRबद्दल आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल नसेल, परंतु CSRचा डिटेल व्हिडिओ आपण घेतलेला आहे, त्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. CSRच्या अपोजमध्ये काही विद्यार्थी आणि काही ग्रुप्स इथे काम करत आहे. त्यानुसार पुढे काही हालचाली होतीलच, कारण की आता 10 जानेवारी ही थोडी लास्ट डेट झाल्यामुळे आपल्याला थोडाफार वेळ मिळालेला आहे विद्यार्थ्यांना, त्यामुळे तो सुद्धा प्रयत्न विद्यार्थी मित्रांचा सुरू आहे. ठीक आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह हालचाली घडू शकतात, त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये राहा महाजन को टेक्निशियन 3चे विद्यार्थी, आणि कारण की अभ्यासच पुढे कामात पडेल, बाकी या हालचाली होतच राहतील. आणि जो काही लढा आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यावा. पुढे जाऊन काही तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर बोल, त्यावर आपण मेसेज टाकू CSR रिलेटेड काही असला तर, आणि ते तुम्ही जॉईन करून ठेवलं असेल असं मी आशा करतो. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे महत्त्वाची पुढे हालचाली होत असतात, ऑनलाईन कॅम्पेन असेल किंवा काही लढा असेल काय त्या रिलेटेड चॅनलशी कनेक्टेड राहा, जेणेकरून CSR विरुद्धचा जो जे काय आता चालू आहे, आता आपण त्यावर एक व्हिडिओ डिटेल दिलेला आहे. काही विद्यार्थ्यांवर जनरलचे विद्यार्थी आहे, सामान्यचे विद्यार्थी आहे, त्यावर थोडासा अन्याय होतो आहे. CSRचे विद्यार्थीसुद्धा त्यांचंसुद्धा बरोबर आहे, कारण की त्यांना कमी स्टायपेंडमध्ये त्यांनी साधारण 4 ते 5 वर्ष काम केलं आहे. त्यातले आता थोड्या हालचाली सुरू आहेत काही ग्रुप्सनुसार, ग्रुपच्याद्वारे. त्यानुसार पुढे काही हालचाली झाल्या, पॉझिटिव्ह काही घडलं तर आपण आपल्या चॅनलवर त्याचं अपडेट देऊच. त्यानंतर मित्रांनो, उपकेंद्र सहाय्यक, महावितरण उपकेंद्र सहाय्यकसाठी विद्यार्थी मित्र खूप जास्त आतुरतेने वाट बघत आहे. मला खूप जास्त कमेंट असतात त्याबद्दल, त्यामुळे या व्हिडिओमध्ये स्पेशली मी सांगायचा प्रयत्न करतो आहे की उपकेंद्र सहाय्यक महावितरणमध्ये जागा वॅकंट आहे आणि जागा वॅकन्सीची शक्यतासुद्धा आहे, परंतु त्यांनी अजूनपर्यंत कुठलेही इथे दिलेलं नाही आहे नोटिफिकेशन किंवा काही असं अपडेटसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे पुढे जर आणखी काही पोस्ट आल्या किंवा सिनियर पोस्ट आल्या तर त्यामध्ये आपण ती ॲड ते देऊ शकतात उपकेंद्र सहाय्यकची, असं मी ऑलरेडी बोललेलो आहे. परंतु विद्यार्थी मित्र प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच कमेंट करत असतात. तर सध्या कुठलीही हालचाल त्यामध्ये नाही आहे. कदाचित पुढच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एखादी ॲड येऊन जाईल, परंतु ते एक फक्त शक्यता आहे, ती कन्फर्म नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर आली तर फारच चांगली गोष्ट येऊ शकते, कारण की आता जे काही आता देवेंद्र फडणवीस आहे, ऊर्जामंत्रीसुद्धा ते झाले आहे आणि मुख्यमंत्रीसुद्धा राज्याचे आहे. त्यांनी घोषणा केलेली आहे की 1.5 लाख वॅकन्सी ते पुढे काढतील. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये उपकेंद्र सहाय्यकची सुद्धा शक्यता आहे. मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे की विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक हा जो लॉट आहे हा परत येऊ शकतो, साधारण 1-2 महिन्यामध्ये येऊ शकतो. एकदम काय आताच येईल 8 दिवसात असं नाही आहे. ठीक आहे. आपल्याला काही स्ट्रॉंग अपडेट मिळाला तर आपण आपल्या चॅनलद्वारे किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला माहिती देऊच. त्या रिलेटेड तुम्ही तयार राहा किंवा तुम्ही थोडंसं अलर्ट राहा, चॅनलशी कनेक्टेड राहा, जेणेकरून थोडंफार जरी पॉझिटिव्ह अपडेट आला तर आपण उपकेंद्र सहाय्यकसाठी तुम्हाला देऊच. ठीक आहे. ITIचे विद्यार्थी, इलेक्ट्रिशियन, वायरमनचे त्यांनी तयार राहावं. त्यानंतर महाट्रान्सकोमध्ये जी काही आता जाहिरातीची नोटिफिकेशन शॉर्ट नोटीस आलेलं आहे महाट्रान्सकोमध्ये, तर त्यामध्ये LDC असेल, BCom बेस BBA बेसवरती एक्झाम असते LDCची. त्यानंतर तुमचं डेप्युटी मॅनेजर आहे, त्याच्यामध्ये फायनान्स अँड अकाउंटिंग म्हणजे तुमचं MBA फायनान्स वगैरे झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि बाकी काही पोस्ट आहे, AE सिव्हिलच्यासुद्धा पोस्ट आहे सिव्हिलच्या रिलेटेड, तर BE सिव्हिल जे आहे तिथे अप्लाय करू शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे LDCचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी तयारीमध्ये राहावं. जो काही तुमचा कॉमर्स बेस असेल किंवा ॲप्टिट्यूड रिजनिंग त्यामध्ये राहतं किंवा मराठीसुद्धा राहू शकतं, त्या रिलेटेड आपण मागच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा. आणि जे काही महावितरणचं अकाउंट असिस्टंट आहे आणि महाट्रान्सकोचे LDC हे दोन्ही एकच पोस्ट आहे, कारण की महावितरणमध्ये जे काही तुम्हाला आता अकाउंट असिस्टंटची पोस्ट आहे तर 3 वर्षानंतर तुम्हाला LDC म्हणूनच ते जॉईन करून घेतात. इथे डायरेक्ट LDCची पोस्ट त्यांनी दिलेली आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस सध्या तरी सांगता येणार नाही, परंतु जाहिरात आल्यानंतर आपल्याला नक्की काय ते कळेलच. ठीक आहे. त्यासाठी त्याच्या तयारीमध्ये राहा. आपल्या ॲपवरसुद्धा आपला इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरसुद्धा आपण त्याची टेस्ट सिरीज टाकलेली आहे आणि त्याचा आपण कोर्ससुद्धा चालू करण्याच्या तयारीमध्ये आहे, LDC महाट्रान्सको. तर मित्रांनो, हे जे तुमचे प्रश्न होते त्यावर उत्तर द्यायचा मी थोडाफार प्रयत्न इथे केलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या इयर एंड आहे आणि ख्रिसमससुद्धा आहे, इयर एंडसुद्धा आहे. त्यामध्ये आपण सध्या ॲपवर खूप प्रमाणात डिस्काउंट दिलेला आहे. आपला ॲप आहे इंजिनियर अमोल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे. त्यावर ITI विद्युत सहाय्यक, महापारेषण, महावितरणचे टेस्ट सिरीज आहे, न्यू आणि ओल्ड दोन्ही टेस्ट सिरीज आहे. तर त्याचं दोन्ही टेस्ट ह्या वेगळ्या आहेत, एक आपण कॉमन टेस्ट ठेवलेलं नाही आहे, दोन्ही टेस्ट ह्या वेगळ्या आहे. ठीक आहे. तर तुम्ही परचेस करू शकता. डिस्काउंट रेटमध्ये सध्या 1 तारखेपर्यंत आपण ते डिस्काउंट ठेवलेलं आहे, 2 तारखेपासून प्राईस त्याची वाढून जाईल. ठीक आहे. आणि बाकी आपल्या महाट्रान्सको AEसाठी सुद्धा टेस्ट सिरीज आहे, खूप जास्त डिस्काउंट आपण त्यामध्ये दिलेले आहे. इलेक्ट्रिकलसाठी ते 31 डिसेंबरपर्यंत त्याची डेट राहील. आणि बाकीचे जे इलेक्ट्रिकलचे कोर्सेस आहे, मुख्यत्वे जो फुल लेंथ कोर्सेस आहे, मोठे कोर्सेस आहे, आपल्या ॲपवर 2 कोर्सेस आहे. आय थिंक 4 ते 5, 3 ते 4 हजाराच्या रेंजमध्ये ते कोर्सेस आहे, परंतु खूप मोठं सिलेबस आहे. त्यामध्ये PDF सुद्धा आहे,
MCQचे एक्सप्लेनेशनसुद्धा आहे ते फक्त 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर ते बंद होतील. त्याच्यामुळे तुम्हाला परचेस करायचं असेल तुम्ही आता 31 डिसेंबरपर्यंत करू शकता. आपण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये डिस्काउंट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. 31 डिसेंबरनंतर तो कोर्स तुम्हाला बघायला मिळणार नाही. फक्त ज्यांनी तो कोर्स केलेला आहे त्यांची व्हॅलिडिटी 1 वर्ष पुढे राहील. ठीक आहे. पण तो कोर्स तुम्हाला परत घेता येणार नाही. म्हणजे 31 डिसेंबरच्या नंतर तुम्ही तो परचेस करू शकणार नाही. अतिशय मोठी अपॉर्च्युनिटी आहे. 6 ते 7 हजाराचा कोर्स फक्त 3 ते 4 हजारामध्ये आपण आपल्या ॲपवर देतो आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तो BMCमध्ये कामात पडेल. JEE पुढे महाट्रान्सको, महाजेनको किंवा महावितरणाला त्यासाठी सुद्धा कामात पडेल. ठीक आहे. तर महाजेनको टेक्निशियन 3चा सुद्धा अतिशय मोठा कोर्स आहे. त्यामध्ये आपण सगळं सिलेबस ॲड केलेलं आहे. जे काही ॲप्टिट्यूड रिजनिंग जे काही आवश्यक आहे महाजेनको टेक्निशियन 3साठी तो सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. भरपूर जास्त त्या ॲडमिशन त्यामध्ये झालेला आहे. रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा खूप चांगला आहे. ते सुद्धा आपल्या ॲपवर आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे इंजिनिअर अमोल ॲपची. तिथून तुम्ही तो परचेस करू शकता. सध्या डिस्काउंट रेटमध्ये सगळं सुरू आहे. आणि जर तुमच्या प्ले स्टोअरमधून तुम्हाला घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरला इंजिनिअर अमोल जर तुम्ही स्पेलिंग टाकलं तर तुम्हाला तिथे आपला आयकॉन आहे यूट्यूबचं ते तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तिथून तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा ॲपच्या चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्यावर रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. आशा करतो मित्रांनो की तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी काही अपडेट्स असेल तर आपण नक्की तुम्हाला कळवीच. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन क्लिक केलं नसेल तर क्लिक करा जेणेकरून अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.